आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सिद्धार्थ वानकडे, बाळासाहेब वानकडे यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण होले व महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सौ नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमरावती जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खल्लारमध्ये सभा पार पडली व या सभेमध्ये भाजपचे नेते सिद्धार्थ वानकडे यांनी बोलते वेळी देशातील संविधान कोणी बदलू शकत नाही, काँग्रेस आता हतबल झालेला आहे, काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे ते आता जनतेला संविधानाच्या नावाखाली डावलण्याचा प्रयत्न करीत आहेत। मोदींना जर संविधान बदलायचं असतं तर गेल्या 10 वर्षातच संविधान बदललेलं असतं, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचाही आदर करतात असं म्हणत सिद्धार्थ वानकडे यांनी काँग्रेस पक्षावर चांगलेच ताशेरे ओढलेले आहेत। कोकणातून ऐकत असतील मदन पाटील, आता आपल्यापर्यंत काय आहे की न्यूज, मोदीजी आले की घटना बदलवणार, मोदीजी आले की घटना बदलवणार असं म्हणणाऱ्याला आपण एकच सांगायचं, मोदीजी फुल प्लेज मध्ये 10 वर्ष होते, दोन्ही सभागृहात मेजॉरिटी होती, घटनेला हात लावला। बाबासाहेबांचा जर सगळ्यात जास्त सन्मान कोणी केला तर आदरणीय मोदीजींनी केला। आदरणीय मोदीजींनी बाबासाहेबांचे पंचसूत्री कार्यक्रम हातात घेतले। ज्या ठिकाणी आमच्या बाबासाहेबांचा जन्म झाला त्या बहुला मी लहानपणी पाहिलं तर झोपण्यासारखं होतं, पण आज जर पाहिलं तर लखलखचं स्मारक आहे। ज्या ठिकाणी आमच्या बाबासाहेबांचा मृत्यू झाला, महानिर्वाण झालं, ते आमचं मुंबईचं जे ठिकाण आहे, जी चैत्यभूमी आहे, तिथे सुद्धा पैसे टाकून असते लखलख होत आहे। ज्या ठिकाणी आमचे लाखो बांधव तिथे अमेरिकेत जात असतात, त्यांची सोय म्हणून त्यांचं स्मारक करण्यासाठी हिंदू बिल मध्ये करोड रुपयाचं स्मारक आमचे मोदीजी बांधतायत। अरे एवढंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी MSc PhD LLB LLD D.Litt ब्लॉक भारत लॉ यामधली जी DSc डिग्री डॉक्टर इन सायन्स शिकले, ज्या ठिकाणी त्यांचा पदस्पर्श झाला त्या पावन ठिकाणाला सुद्धा आमच्या देवेंद्रजीने आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने ते घर विकत घेतलं आमच्यासाठी। आमच्या बाबासाहेबांचं घर लंडन मध्ये आहे, जी आमची दीक्षाभूमी आहे, त्या दीक्षाभूमीला या दसऱ्याला मी असताना 200 करोड रुपये विकास आराखड्यामधून दिले आणि त्या विकास आराखड्यामध्ये 70 करोड रुपयाचा चेक त्याच दिवशी दिला। अशा प्रकारची कामं मोदीजी करतायत। जेव्हा संसद बांधलं गेलं त्या संसदेचं नाव मोदीजींनी संविधान भवन ठेवलं आणि पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा त्यांनी पहिल्या भाषणात सांगितलं की मला जर सगळ्यात कोणता ग्रंथ प्रिय असेल तर तो हा संविधान प्रिय आहे आणि म्हणून संविधानाचं रक्षण जर कोणी करत असेल तर ते एकटे आमचे मोदीजी करतात। कोणी जर सांगत असेल घटना बदलवते तर मी खुल्या डायसवर आलाय, कोणाला जर चर्चा करायची असेल काँग्रेस काँग्रेसच्या काही विद्वानांना तर त्यांना नाव सांगा की सिद्धार्थ वानकडे सोबत चर्चा करायला ये। घटना तयार झाल्यापासून काँग्रेसवाल्यांनी कितीदा ती पायदळी तुळवली आहे, 90 वेळा गोपाल अमेंडमेंट केलेला, 90 वेळा। आणि त्या अमेंडमेंट मध्ये तर काल आपल्याला सांगितलंय आपल्या साहेबांनी की शहाबुद्दीन सारखा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय। अशा प्रकारचे आणीबाणी लावत असताना घटनेला पायदळी तुडवलं होतं। अरे माझ्या भावांनो, जेव्हा आणीबाणी लावल्या गेली आणि या भारतातले सगळेच्या सगळे नेते जगात टाकले आणि कोणीच दिसणार नाही, तेव्हा तर ही घटना बदलल्या गेला नाही। आमच्या बाबासाहेबांनी अशी घटना लिहिली आहे की त्याची चौकट कोणाच्या बापालाही बदलवता येत नाही आणि म्हणून आमचे नेते मोदीजी आणि देवेंद्रजी सांगत असतात ही घटना कोणाच्या बापाला बदलवता येणार नाही। जो कोणी सांगतो त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यांना कुठले कार्यक्रम नाही आहे। काँग्रेसने या देशाचं वाटोळं केलेलं आहे, मी ते काही दिवस भोगलेलं आहे। बाळासाहेब आपणही त्याच्यामध्ये होतो, त्यांचे कुकर्म आपल्याला माहिती आहे। आणि ह्या सगळ्या बाबी करत असताना ज्या काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा छळ केला, जे काँग्रेसवाले बाबासाहेबांना नको वाटत होते, आमच्या बाबासाहेब जेव्हा जेव्हा निवडणुकीला उभे राहिले तेव्हा ह्या काँग्रेसवाल्यांनी पाळलं। दुसऱ्यांदा जेव्हा ते नागपूरमध्ये उभे राहिले ते यांनी भाऊराव बोरगरच्या सद्ग्रस्ताला विरोधात उभं केलं, तत्कालीन पंतप्रधान भाषणासाठी आले आणि आमच्या बाबासाहेबांना त्यांनी पाडलं। इंग्रजांनी हेरलं होतं, बाबासाहेबांना ऊर्जा खातं, खनन खातं सगळीकडे दिली होती, पण या काँग्रेसवाल्यांना बाबासाहेब नको होते।